ज्या अर्थी आपल्या असणाऱ्या शरीरामध्ये प्राण आहे, ज्या अर्थी हे शरीर चालतंय ना, त्या अर्थी देवाची कृपा या नरद्यावरती आहे. त्या अर्थी देवाचं लक्ष आपल्याकडे आहे. आपण देव माना अथवा मानू नका, त्या देवाचं लक्ष आपल्याकडे आहे. या जगामध्ये अनेक लोक असतील हो, ते देवाला मानत नाही, पण कधी कधी एकांतामध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा ते देवाला मानायला तयार होतात. सुंदर प्रकारचं व्याख्यान ठेवलं गेलं होतं. अतिशय आनंदानं व्याख्यान मांडलं होतं. तालुकास्तरीय व्याख्यान होतं. व्याख्यानाचा विषय होता या जगामध्ये देव नाही. पत्रिका वाटल्या गेल्या होत्या, चौकामध्ये बॅनर लागले होते, बघा या जगामध्ये देव नाही. या विषयावरच तर व्याख्यान मांडलंय ना. अनेक तालुका स्तरावरून त्या ठिकाणी तालुका भरातून लोक गेले होते. व्याख्यान आता सुरुवात झाली होती. व्याख्या ते अतिशय आनंदानं सांगत होते. टाळ्यांचा कडकडाट चालला होता. या जगामध्ये देव नाहीये, असेल तर दाखवा, असेल तर दाखवा. व्याख्या ते अतिशय आनंदानं सांगत होते. श्रोते सुद्धा अतिशय आनंदानं ऐकत होते. व्याख्यानाचा विषय होता या जगामध्ये देव नाही. 2 तासाचं व्याख्यान झालं. सगळ्या लोकांना समजलंय की खरंच या जगामध्ये देव नाही. व्याख्या ते आता निघालेले आहेत. आणि तितक्यामध्ये एक असणारा भोळा भाबडा मनुष्य त्या मनुष्याजवळ गेला, त्या व्याख्यात्याजवळ गेला आणि व्याख्यात्याला विचारलं, का हो खरं सांगा ना, काय सुंदर व्याख्यान केलंय, काय टाळ्यांचा कडकडाट चालला होता, काय प्रेमानं लोक ऐकत होते, खरंच कळालंय आम्हाला या जगामध्ये देव नाही. वा, काय पटवून सांगितलंय आपण, खरंच तुमचे असणारे आभार मानतोय, पण खरं सांगा ना, हे तुम्हाला कसं शक्य झालंय. पण ज्यावेळेस त्याला त्या असणाऱ्या भोळ्या भाबड्या मनुष्यानं विचारलं ना, खरं सांगा तुम्हाला हे कसं शक्य झालंय, त्यावेळेस 2 तास ज्यांनी व्याख्यान केलं ना, तरी तो शेवट निघत्या वेळेस म्हणत होता, खरं सांगू का, हीच देवाची कृपा आहे. अरे ज्यांनी 2 तास लोकांना देव नाही या विषय पटवून सांगितलंय ना, त्याला सुद्धा अस्तित्वात देव मानावं लागतोय. आपण देवाला माना अथवा मानू नका, तो देव आपल्याला मानतोय हे विसरू नका. म्हणून महाराजांचा सुंदर असणारा अभंग आहे. आणि महाराज हे सांगताय की तो देव आपल्याला या जगामध्ये चालवतोय, या शरीराला चालवणारा तो आहे. अभंगाचं प्रथम चरण.